नमस्कार अमरावती. अमरावती शहरातील मालवीय चौक परिसरामध्ये 20 मेच्या रात्री अचानक मनपा अतिक्रमण विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त धडक कारवाई करत फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. 20 मे रोजी रात्री सुरू झालेल्या या कारवाईमध्ये मालवीय चौक ते इरविन चौक दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणवर धडक कारवाई करण्यात आली. सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक कोटनाके, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांच्या बंदोबस्तात मनपाने ही कारवाई केली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी 19 मे रोजी शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी केल्यानंतर फुटपाथ अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे. कारवाई दरम्यान तिरुपती ऑटो डील, समीर ऑटो डीलसह अनेक ऑटो डील दुकानांसमोरील दुचाकी जप्त करण्यात आल्या. यावेळी ऑटो डील असोसिएशनचे अध्यक्ष आणि पोलीस निरीक्षक कोटनाके यांच्या जोरदार बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं. दुकानदारांनी दुकानासमोर पार्किंग केलेल्या दुचाकीवर अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तर मनपा आणि पोलीस प्रशासनाने पूर्वसूचना देऊनच ही मोहीम राबवल्याचे पोलीस निरीक्षक कोटनाके यांनी स्पष्ट केले. दरम्यान ही धडक कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इथून उचलून दिलेले आहे. आमचा अतिक्रमणासाठी विरोध नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला फुटपाथ क्लिअर लागेल. आता माझ्या स्वतःच्या गाड्या आहे, मी स्वतः चालवून घरून दुकानदारीमध्ये आम्ही गाडी घेऊन होतो, त्यासुद्धा गाड्या ते उचलून घेऊन चाललेले आहे. आमचा हा ऑटो 101 मालवीय चौक आणि आजूबाजूचे सगळे ऑटो डीलवाले जे आहे आम्ही सगळे इथं धंदा करतो. कमिशनर साहेब आले होते म्हणतात काल, आणि त्यांनी म्हटलं होतं की एका रांगेमध्ये गाडी उभी करा. तर आम्ही एका रांगेमध्ये गाडी उभी केलेली होती, तरी यांनी सगळ्या जबरदस्तीने आमच्या दुकानातून काही गाड्या त्यांनी दुकानाच्या अंदरून नेलेल्या आहेत. हा आमच्यावर अन्याय आहे. साहेब, आमची विनंती कारवाईची नोटीस दिली होती काय आधी? कारवाईची नोटीस दिली साहेबांनी येऊन सांगितलं होतं. फक्त मी तर नव्हतो, मी पुण्याला गेलो होतो काल. मी आज सकाळी आलो. नोटीस वगैरे काही नाही. त्याने तोंडाने सांगितलं होतं की तुम्ही गाड्या इथून उचला, एक लाईनमध्ये तुम्ही गाड्या लावा. तर आम्ही त्या हिशोबानं आज एका लाईनीत गाड्या लावल्या होत्या. आता आपण असोसिएशन काय करणार आहे समोर? आम्ही आता CP साहेबांना भेटू. आम्ही आमचं जे मत आहे, आमचे जे विचार आहे, आम्ही CP साहेबांच्या समोर. दुसरा माझा मुद्दा हा आहे की आता साहेबांनी अधिकारी आले होते, त्यांनी जे म्हटलं होतं की आम्हाला हे सगळे फुटपाथ मोकळी करून पाहिजे. तर ही फुटपाथ मोकळी कशी होऊ शकते? पाटण मार्केटमध्ये गेट बाहेर आलेलं आहे, बघून घ्या तुम्ही. आहे हसनजीचं दुकान बाहेर आलेलं आहे. फुटपाथ तर सगळं त्यांनी दाबलेली आहे. आम्ही दाबली आहे का? आम्हाला आदेश दिल्याबरोबर आम्ही आमच्या गाड्या उचलून घेऊ शकतो. यांचं काय करू शकता तुम्ही मला सांगा? आमचा पुन्हा बऱ्याचसा व्यवसायच आहे. प्रशासन भेदभाव करत आहे का? आपला आरोप आहे का? माझं म्हणणं आहे भेदभाव त्यांना मंचच नाही, त्याच्यामुळे भेदभाव प्रशासन येऊनच राहिला. आता आम्ही त्यांच्याबरोबर आणखी विचार आहे ते आम्ही मांडणार आहोत. आम्ही आमचे विचार मांडू. आम्ही त्यांना हे म्हणू की बा फुटपाथी यूज झाला पाहिजे आणि आमचा पोटापर्यंत व्यवसाय झाला पाहिजे. झाला आहे ना, आम्ही कुठं जाणार सांगा. फुटपाथवर आहे, नाल्यावर यांनी अतिक्रमण केलेलं आहे, हसनजीचं अतिक्रमण केलेलं आहे, कॉटन मार्केटचं हे गेट अतिक्रमण होत आहे. पुढे गेलं तुमचं फुटपाथ बघा. आता भाऊ सरळ विषय आहे ना. आणि तुम्ही जर आम्हाला येऊन सांगून राहिले का तुम्ही हे सगळं क्लिअर करून द्या, आम्ही क्लिअर करतो ना. तुम्ही आम्हाला अर्ध्या एक घंट्यात जरी म्हटलं तरी आम्ही आमच्या गाड्या मागत होतो. जसं CP साहेब आले ना, तर आम्ही 2 दिवसापासून एक लाईनमध्ये गाड्या लावून राहिलो. त्यांनी काय केलं माहिती आहे का? दुकानाच्या अंदरून गाड्या काढल्या ना. हो, आता मी माझ्या घरून मोटरसायकलला दुकानात येऊन ना, माझी मोटरसायकल तिथं बाहेर उभी माझ्या दुकानाच्या समोर, ते उचलून घेऊन चालले. हा प्रकार योग्य आहे का? आता हे म्हणतात ठीक आहे, हे आम्हालाही कबूल आहे. तर शासनाच्या हिशोबानं आम्ही चालायला तयार आहे. पण आमचा पुन्हा पाहण्याचा विषय असल्या कारणाला आमचे म्हणून त्यांनी विचार करायला पाहिजे. वाहतूक कोंडी संबंधाने माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी पूर्ण अमरावती शहराचा दौरा केलेला आहे आणि सिटी कोतवाली हद्दीतील जे काही रोडवर जो अतिक्रमण किंवा फुटपाथवर अतिक्रमण झालं आहे ते पर्सनली म्हणजे वैयक्तिक आदरणीय पोलीस आयुक्त सरांनी आम्हाला फुटपाथवर झालेला अतिक्रमण हटविण्यास सांगितलेलं आहे. यावेळी आम्ही मालवीय चौकातील ज्या काही फुटपाथवर अतिक्रमण आहे तो आम्ही काढत आहोत. त्याच्यात काही मोटरसायकली आहेत, ठेले आहेत, ते आम्ही आज क्लिअर करत आहोत.